पूर्णा तालुक्यातील मोजे सारंगी मिठापूर येथील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असून या प्रकाराकडे पूर्णा तहसील प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याने वाळू चोर हे चांगलेच मस्तावले आहेत। यांना कोणाचीच भीती नसल्याने खुलेआम हजारो ब्रास वाळू रात्रीत चोरून विकल्या जात आहे। याबाबत सरपंच प्रतिनिधी लक्ष्मण वारकड यांनी वेळोवेळी तहसील पोलीस यांना निवेदन देऊनही कोणतीच कारवाई झाली नसल्याने अखेर गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती माध्यमांसमोर बोलताना दिली। मोठमोठ्या वाळूसाठी नदीच्या काठावर पाहाव्यास मिळत आहेत। काय म्हणाले गावकरी पाहूया। तुमचं नाव काय? मनोहर प्रभू सीताराम सौदागर। बरं सौदागर साहेब, एक सांगा, हे जे वाळू आहे कोणाची आहे, म्हणजे कुठून आलेली आहे, कोण काढून आलेली? बरं, कोण काढते ते? काही कोण काढतं? संध्याकाळी चोर काढायचं काही मिळ नाही ना। बरं बरं, किती दिवसापासून चालू आहे ते कमी भरती महिना चालू आहे। बरं, याच्याबद्दल तुम्हाला काय त्रास व्हायला? आता त्रास साहेब, हे रोडानं गाड्या बैल आमची अडचणी आली। आता तुम्ही काय तक्रार वगैरे केली कोणाकडं? तक्रार केली ना। बरं, मग काय झालं? त्याला कोणी आलं काय विचार? तक्रारीचं काय अजून निवेदन आलं नाही। तुम्ही काय करणार पुढं? आता काय करणार पुढं? आता अमरून नागोराव जोगदंड साहेब, काय हे प्रकार काय चालू आहे सध्या? काय हे चोरायचा समजा बाजार झाला, ह्याच्यावर काही सरकार ध्यान ठेवून झाले काय नाही। काय तुम्हाला त्रास काय व्हायला? जरासं आम्हाला शेताकडे यायला झाले, बरं, खडे व्हायले तर किती वाहन असतात साधारण? आणि कमीत कमी 2-3 दिसतात संध्याकाळी, मग आता काही त्याचा मेळ लागत नाही आम्हाला। बरं, तुम्ही आता काय म्हणजे काय मागणी करणार आहेत? काय नाही, आता जर हे नाही थांबलं तर आम्ही उपोषणला बसणार आहोत। बरं, सरपंच महोदय, एक सांगा की हे जे प्रकार चालू आहे तुमच्या गावामध्ये, सरपंच म्हणून आपण काय भूमिका आपली आहे? सर, मी लक्ष्मण बाबाराव वारकड सारंगीचा सरपंच बोलतो की आमच्या गावामधून अवैध वाळू उपसा जोरात चालू आहे आणि वेळोवेळी मी आपल्या प्रशासनाला विनंती केली आणि लेखी स्वरूपात पण कळवलं, तरी पण आपलं प्रशासन त्याच्याकडं दुर्लक्ष करते। ते तुम्हाला असं म्हणायचं का की बुवा महसूल प्रशासन आणि हे वाळू चोर हे सोबत संगनमत आहे? यांचं 100% साहेब सहमत आहे आणि सहमताशिवाय हे चालूच शकत नाही। किती दिवसापासून हा कार्यक्रम चालू? हे जवळपास 1-1.5 महिना झालं आणि याच्यामुळं आमच्या शेतीचं नुकसान व्हायले, कारण या धुळीमुळं आमचे पिकं पण उधवत नाहीत। किती साधारण किती लोकांना त्रास आहे याचा? जवळपास 200 लोकांना त्रास आहे। याबाबत तुम्ही काही भूमिका घेतली नाही का? घेतली ना, कलेक्टरला अर्ज दिला, SP ला अर्ज दिला, तहसीलदारला दिला, SDM ला दिला आणि आपला पूर्णा चुडाव पोलीस स्टेशनला पण दिला, काही तरी यांनी आणखी काही दखल घेतलेली नाही। आता काय इशारा देणार तुम्ही? आता यांनी जर हा प्रकार नाही थांबवला तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर आमरण उपोषणाचा इशारा देणार आहोत।